मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे आपण बहुपर्याय प्रश्न बघणार आहोत। तर भाग 1 मध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण, हे जे तुमचं नवी गणित भाग 1 मधला जो चॅप्टर आहे गुणोत्तर व प्रमाण, आणि भाग 2 मधला चौकोन, या दोन चॅप्टर मधले आपण आता या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे म्हणजे 15 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न आपण प्रत्येकी टॉपिकवरती बघणार आहोत। ठीक आहे, त्याच्यामुळे या प्रश्नांचा भार तुमचा इथे प्रश्न जाणार नाही, एवढे महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ओके, तर बघा पहिला प्रश्न काय आहे, जर 6:5 म्हणजे 6:5 बरोबर y20 म्हणजे y:20 तर y ची किंमत पुढीलपैकी कोणती? ठीक आहे, या टाईपचे प्रश्न सुद्धा आपण व्हिडिओमध्ये म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये मी सोडवून दिलेले आहेत। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर आपल्याला सांगायचं आहे की y ची किंमत पुढीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय बी। याचं उत्तर आहे पर्याय बी म्हणजे 24 आहे, y ची किंमत आहे 24। ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर पुढीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय सी। ठीक आहे, 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर याचं उत्तर आहे पर्याय सी। ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे बघा, तिसरा प्रश्न आहे, जतीन, नितीन व मोहसिन यांचे वय अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय बी म्हणजेच 2:3 हे त्याचं उत्तर आहे। ठीक आहे, चौथा प्रश्न आपण बघूया, शुभम व अनिल यांच्या 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय डी म्हणजेच 9 ही केळी आहेत। शुभमला किती केळी मिळालेली आहेत? तर ती 9 मिळालेली आहेत। ओके, आता हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा एकही बहुपर्याय प्रश्न जो आहे तो मिस होणार नाही। ओके, त्यानंतर पाचवा प्रश्न काय आहे बघा, 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच त्याचं जे 4 आणि 25 यांचं मध्यम प्रमाणपद किती आहे? तर ते आहे 10। ओके, त्यानंतर सहावा प्रश्न काय आहे बघा, 44 ते 100 शी असलेल्या गुणोत्तराचे संक्षिप्त रूप पुढीलपैकी कोणते? 44 ते 100 तर याचं गुणोत्तराचं संक्षिप्त रूप आपण काय म्हणू शकतो? तर ते आहे बघा पर्याय ए म्हणजेच 25/10। ठीक आहे, आता या चॅप्टरशी संबंधित जेवढे काही सराव संच आणि संकीर्ण प्रश्न संग्रह जे असतील त्या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी तो रेफरन्ससाठी सुद्धा हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ठीक आहे, त्यानंतर सातवा प्रश्न आहे बघा, 1 मीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर किती? तर याचं उत्तर आहे पर्याय डी म्हणजे 100:1 हे त्याचं काय आहे उत्तर आहे। 1 मीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर ते आहे 100:1। ठीक आहे, त्यानंतर आता बघा याचं उत्तर आहे पर्याय सी 1/100। ठीक आहे, म्हणजे 1 मीटर म्हणजे किती असणार आहे? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर। त्यानंतर आठवा प्रश्न आहे बघा, 16/5 या गुणोत्तराचे शतमानातील रूपांतर पुढीलपैकी कोणते? आता 16/5 आता याचं या गुणोत्तराचे शतमानातील रूपांतर कसं असणार आहे? तर ते आहे पर्याय सी म्हणजेच 320%। हे काय त्याचं शतमानात रूपांतर असणार आहे। शतमानाशी रिलेटेड सुद्धा उदाहरणे आहेत ते आपल्या चॅनलवरती आपण सोडवून दिलेले आहेत, त्या सर्व व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि जे पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघतात ते त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आता जे पुढचे आपले व्हिडिओ असणार आहेत ठीक आहे ते आता आपले 10वीशी रिलेटेड असणार आहे, त्याच्यामुळे न चुकता आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पुढचा प्रश्न 9वा काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। 9वा प्रश्न बघा, जर 2:y बरोबर 12:30 म्हणजे 12:30 तर y ची किंमत किती आहे? हे सुद्धा मागासारखाच प्रश्न आहे, याचं उत्तर आहे 5 म्हणजेच y ची किंमत किती आहे बघा, तर ती आहे 5। त्यानंतर 10वा प्रश्न आपण बघूया, 234 ते 252 असलेल्या गुणोत्तराचे संक्षिप्त रूप पुढीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच 13/14। त्यानंतर 11वा प्रश्न आहे बघा, जर 4/6 बरोबर 6x तर x ची किंमत काढा, म्हणजे जे हे आपण 9वा प्रश्न बघितला आहे त्याच टाईपचं हे सुद्धा आहे, तर फक्त वायचं होतं विचारलं होतं आपल्याला, x ची किंमत त्याने विचारलेली आहे, तर याच्यामध्ये x ची किंमत आहे बघा पर्याय बी म्हणजेच 9 ही काय आहे x ची किंमत आहे। त्यानंतर 12वा प्रश्न बघा, 48, 60, 68 व x या संख्या प्रमाणात आहेत, तर x बरोबर किती? तर x ची किंमत आपण काढली तर बघा 48, 60, 68 आणि x,
तर याच्यामध्ये जर आपण त्यांच्या संख्या प्रमाणांतर केलं तर एक्सची किंमत किती येईल बघा, तर पर्याय बी म्हणजे ती 85 येणार आहे. त्यानंतर 13वा प्रश्न बघा, 8 व 18चे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते. तर मध्यम प्रमाणपदानुसार गणित कशी सोडवायची हे सुद्धा मी सराव संचामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर आता 8 व 18 यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय डी म्हणजे ते 12 आहे. त्यानंतर बघा 14वा प्रश्न आहे, जर 2:y बरोबर 12:30 तर वायची किंमत किती. आता याच्याशी रिलेटेड भरपूर प्रश्न आले आहेत, त्याच्यामुळे असल्या टाईपची हे जे उदाहरणं आहेत त्याची तयारी तुम्ही भरपूर करा. तर याची वायची किंमत किती असणार आहे, तर बघा पर्याय सी म्हणजेच 5 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 15 बघा, 16 व 36चे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय ए म्हणजे बघा या ठिकाणी ते 24 आहे, हे काय त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न बघा, जर x:y बरोबर a:b तर समान गुणोत्तरावरील कोणत्या क्रियेनुसार x:a व बरोबर y:b असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच एकांतर क्रियेनुसार या समान गुणोत्तरावरील यांच्यावरती क्रिया असणार आहे. त्याचं उत्तर काय आहे, तर ते एकांतर क्रियेनुसार. त्यानंतर आपण आता शेवटचा प्रश्न ह्याच्यातला बघूया, तो आहे बघा, x अधिक y वर्ग व x वजा y वर्ग यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते. मध्यम प्रमाणपद सुद्धा आपण उदाहरणे बघितलेले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय डी x वर्ग वजा y वर्ग. तर चला आता आपण चौकोन याच्यातील महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न बघूया. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या ह्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते. तर याचं उत्तर आहे समभुज चौकोन. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, एका चौरसाच्या कर्णाची लांबी ही 12√2 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती. तर याचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच 48 सेंटीमीटर आहे. त्यानंतर तिसरा, भुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 2x अंश व 3x वजा 40 अंश असतील तर x बरोबर किती. तर याचं उत्तर आहे बघा पर्याय डी 40 अंश. त्यामध्ये एक्सची किंमत किती असणार आहे, तर ती आहे 40 अंश. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया. पाचवा प्रश्न, एका समांतरभुज चौकोनात लगतच्या बाजूंची लांबी ही अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती डॅश आहे. त्याची परिमिती किती असणार आहे बघा, तर ती 14 सेंटीमीटर ही असणार आहे. त्यानंतर बघा 6वा प्रश्न आहे, चौकोन PQRS हा समांतरभुज आहे. जर कोण Q बरोबर 50 अंश तर कोण P बरोबर किती. तर कोण P किती असणार आहे, तो एक समांतरभुज चौकोन आहे. एक कोण आहे 50 अंश, तर P किती येईल, तर तो येईल 130 अंश येईल. ठीक आहे, म्हणजे बघा 130 आणि 50 किती झाले, 180 अंश झाले. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे बघा 7वा प्रश्न आपण बघूया, समांतरभुज पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. आपल्याला चुकीचे विधान कोणते आहे ते बघायचं आहे. तर याच्यातलं चुकीचे विधान आहे पर्याय बी. चुकीचे विधान काय आहे बघा, तर समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे नेहमीच परस्परांना लंब असतात. तर हे विधान कसं आहे, तर चुकीचं आहे. आता याच्यामधले जे बाकीचे 3 विधान आहेत ते बरोबर आहेत म्हणजे ते कोणते विधान बरोबर आहे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. त्याच्यातलं पहिलं आहे बघा, समांतरभुज चौकोनात लगतचे कोणही पूरक असतात. हे उदाहरण कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर पर्याय सीचं बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या समान लांबीच्या असतात. ठीक आहे, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आणि पर्याय डी जो आहे बघा, समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागतात. म्हणजे पर्याय ए, सी आणि डी हे बरोबर आहे. पर्याय बी फक्त काय आहे, तर तो चुकीचा आहे. त्यानंतर बघा 8वा प्रश्न आहे, चौकोन ABCD हा एक समभुज आहे. जर कोण DAC बरोबर 35 अंश असेल तर कोण ABC किती आहे, तर तो कोण ABC हा जो आहे तो किती असणार आहे, तर तो 110 अंश असणार आहे. ओके. त्यानंतर प्रश्न 9 बघूया आपण, चौरसाची बाजू ही 5 सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी ही किती असणार आहे बघा, तर ती असणार आहे 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आपण बघूया, दोन्ही कर्ण समान लांबीचे असल्यास तो समांतरभुज चौकोन हा डॅश असतो. तर तो समांतरभुज चौकोन हा बी व सी म्हणजेच काय, तर तो आयत देखील असतो आणि तो चौरस देखील असतो. त्याच्यामुळे पर्याय बी आणि सी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. 11वा प्रश्न आपण बघूयात, दोन्ही कर्ण परस्परांना लंब असल्यास तो समांतरभुज चौकोन हा डॅश असतो. त्याचं सुद्धा उत्तर हे पर्याय ए व सी म्हणजेच समभुज देखील असतो आणि तो चौरस देखील असतो. हे दोन्ही, हे जो 10वा आणि 11वा प्रश्न आहे ते त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे ते पुन्हा एकदा तुम्ही रिपीट हा व्हिडिओ चेक करा. त्यानंतर बघा आता 12वा प्रश्न आहे,
पुढीलपैकी असं ते विधान कोणते, म्हणजे आता खालचं चुकीचं विधान कोणतं आहे ते पर्याय आहे पर्याय सी. पर्याय सी अगोदर आपण बघूया. प्रत्येक आयत हा चौरस असतो. हे काय आहे तर हे विधान हे चुकीचं आहे. आता बरोबर कोणते आहे ते सुद्धा आपण बघूया. बरोबर आहे पर्याय बघा ए, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक चौरस हा आयत असतो, हे देखील बरोबर आहे. आणि पर्याय डी जो आहे तो प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन हा असतो. ठीक आहे. हे अशी त्याची उदाहरणे आहेत किंवा पर्याय असं पण म्हणू शकतो. आणि असत्य कोणतं आहे तर ते प्रत्येक आयत हा चौरसाचं हे काय आहे विधान आहे ते असत्य आहे. त्यानंतर 13वा प्रश्न बघा. चौकोन ए बी सी डी हा आयत आहे. ए सी बरोबर 10 सेंटीमीटर. कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना पी या बिंदू छेदतात तर बी पी बरोबर किती, तर याचं उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच बी पी जो आहे तो 5 सेंटीमीटर असणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 14वा आपण बघूया. चौकोन ए बी सी डी या समभुज चौकोनात जर कोन ए सी बी हा 50 अंश असेल तर कोन ए डी बी हा किती असेल, तर ते आहे पर्याय ए, म्हणजेच तो 40 अंश असणार आहे. ए डी बी किती असणार आहे तर तो 40 अंश असणार आहे. 15वा प्रश्न आपण बघूयात. समांतरभुज चौकोनात एका कोणाचे माप त्याच्या लगतच्या कोणाच्या मापाच्या दुप्पटीपेक्षा 24 अंशने कमी आहे. ठीक आहे. 24 अंशने कमी आहे तर दोन कोणांपैकी मोठ्या कोणाचे माप हे किती असणार आहे, तर दुसऱ्या कोणाचे माप आहे ना ते 112 अंश असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये त्यांनी आपल्याला डायग्राम दिलेली आहे. आकृतीत बाजू पी क्यू, आता ही बाजू तुम्हाला पी क्यू दिसते. बाजू पी क्यूचा एम हा काय आहे मध्यबिंदू आहे. एम एन जे दिसतं तुम्हाला एम एन बरोबर काय आहे, एम एन बरोबर क्यू आर आहे, म्हणजे हे एम एन समांतर क्यू आर आहे. जर एम एन दिलेलं आहे त्यांनी हे 5 असेल आणि पी क्यू हे आहे 12, म्हणजे हे अंतर 5 आहे आणि हे अंतर क्यू आर किती आहे 12 आहे. तर पी आर किती, आणि पी आर हा आपल्याला दिला आहे तरी बघा पी आणि हा पी आर त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो किती आहे बघा 13 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोण पी क्यू आरची परिमिती, तर त्रिकोण पी क्यू आरची परिमिती आपल्याला काढायची आहे. त्याचं उत्तर काय आहे बघा तर पर्याय ए, म्हणजे त्याची परिमिती जी आहे ती 35 सेंटीमीटर असणार आहे. ओके. त्यानंतर 17वा प्रश्न आपण बघू. 17वा प्रश्न काय आहे बघा. आयताच्या बाजूंचे मध्यबिंदू क्रमाने जोडून मिळणारा चौकोन हा डॅश असतो. याचं उत्तर आहे तो चौकोन कोणता असतो तर तो समभुज चौकोन हा असतो. त्याच्यानंतर आपण आता 18वा प्रश्न सुद्धा बघूया. 18वा प्रश्न काय आहे बघा तर आकृतीत ए बी समांतर डी सी, आता ए बी बघा ए बी समांतर हा डी सी आहे. बाजू ए डी ही बाजू आहे. ठीक आहे. बाजू ए डी व बाजू बी सी चे अनुक्रमे पी व क्यू हे मध्यबिंदू आहेत. जर ए बी हा 10 सेंटीमीटर व डी सी हा आपल्याला 20 सेंटीमीटर आहे तर पी क्यू आपल्याला पी क्यू हा काढायचा आहे. तर बघू शकते पी क्यू ही जी बाजू आहे ती ए बी पेक्षा मोठी आहे आणि पी क्यू पेक्षा लहान आहे ना. त्याच्यामुळे बघा याचं उत्तर काय आहे पर्याय बी, म्हणजेच 15 सेंटीमीटर आहे. म्हणजेच पी क्यूची लांबी किती आहे बघा तर ती पी क्यू हा 15 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपण 19वा प्रश्न बघूया. चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. जर कोन क्यू हा 50 अंश असेल तर कोन पी हा किती आहे, तर तो चौकोन कसा आहे तो समांतरभुज आहे. एक कोन 50 अंश आहे त्याच्यामुळे दुसरा जो कोन आहे तो हा 130 अंश असणार आहे. म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ती दोन्ही कोणांची बेरीज 180 अंश आली पाहिजे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न सुद्धा आपण बघूया. पुढीलपैकी असत्य विधान कोणते, असत्य विधान आहे पर्याय ए, म्हणजेच प्रत्येक आयत हा चौरसा असतो. हे असत्य विधान आहे. बाकीचे तिन्ही कसे आहेत तर ते सत्य विधान आहेत. कोणकोणते आहेत, प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो आणि प्रत्येक चौरस हा आयत असतो. तर हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. आणि हे जे पहिलं विधान आहे ते काय आहे तर ते असत्य विधान आहे, म्हणजे चूक विधान आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर 21वा प्रश्न आपण बघूया जो की शेवटचा आहे. एका समांतरभुज चौकोनात लगतच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती, तर याचं उत्तर आहे पर्याय डी, म्हणजेच त्याची परिमिती जी आहे ती 14 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. तर बघा बाळांनो या व्हिडिओमध्ये आपण नवी गणित भाग 1 मधला टॉपिक 5वा आणि नवी गणित भाग 2 मधला टॉपिक 5वा याच्यातले महत्त्वाचे जे आहे ते सर्व बहुपर्याय प्रश्न आपण बघितले आहे, जे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता तुमचे पेपर येणारच असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा
जास्त बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करता येईल. ठीक आहे, 2-3 वेळा हा व्हिडिओ रिपीट जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुमचे जे काय प्रश्न असेल ते तुमचे प्रश्न जे आहेत ते तुमच्या लक्षात राहण्यास मदत तुम्हाला होईल. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भाग 2 बघणार आहोत. त्याच्यामध्ये नववी गणित भाग 1 आणि भाग 2 मधला प्रत्येकी 6वा जो चॅप्टर आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यातले जे काही सर्व महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.